नमस्कार. महाराष्ट्रात तयार होणार आणखी 5 नवीन महामार्गे, कसा असणार आहे रूट आणि कोणकोणत्या जिल्ह्यामधून जाणार आहे, सविस्तररित्या माहिती घेऊ. त्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातून येत्या काही वर्षात अनेक महामार्ग विकसित केले जाणार आहे आणि आज आपण याचपैकी 5 महामार्गांची माहिती या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. एक नंबर म्हणजे जालना नांदेड समृद्धी महामार्गाचा विस्तार म्हणून जालना नांदेड महामार्ग विकसित केला जाणार. जालना नांदेड समृद्धी एक्सप्रेसवे कनेक्टर हा प्रकल्प राज्य रस्ते विकास महामंडळाकडून विकसित केला जाईल. हा प्रकल्प 179 किलोमीटर लांबीचा आणि 6 पदरी राहणार आहे. सध्या या प्रकल्पाचे काम हे सुरू आहे. नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्ग, नागपूर ते गोवा दरम्यान 802 किलोमीटर लांबीचा शक्तीपीठ महामार्ग विकसित केला जाणार आहे. हा महामार्ग प्रकल्प राज्यातील 3 महत्त्वाच्या शक्तीपीठांना कनेक्ट करणार आहे. कोल्हापूर, तुळजापूर आणि माहूर येथील 3 शक्तीपीठांना हा महामार्ग कनेक्ट होणार आहे. याशिवाय इतर अनेक महत्त्वाचे तीर्थस्थळे या महामार्गामुळे जोडले जाणार आहे. हा महामार्ग 6 पदरी राहणार आहे. तर वर्धा जिल्ह्यातील पनावर येथून हा सुरू होणार आहे, तर समाप्ती सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पत्रादेवी येथे होणार आहे. सध्या स्थितीला हा महामार्ग प्रकल्पाची जमिनीचे भूसंपादनाचे काम हे सध्या सुरू आहे. शहाबाज ते पत्रादेवी कोकण एक्सप्रेसवे हा महामार्ग एकूण 389 किलोमीटर लांबीचा राहणार आहे. हा एक प्रवेश नियंत्रित महामार्ग राहील. 6 लेनचा हा महामार्ग राहणार आहे. दरम्यान 6 पदरी महामार्गासाठी सुधारित DPR नुकताच तयार करण्यात आला असून प्रकल्पाला अजून अंतिम मंजुरी मिळणे ही बाकी आहे. हा प्रकल्प राज्य रस्ते विकास महामंडळाकडून पूर्ण केला जाणार आहे. 4 नंबरचा महामार्ग म्हणजे पुणे शिरूर छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेसवे. हा प्रकल्प 260 किलोमीटर लांबीचा आणि 6 पदरी प्रकल्प हा राहणार आहे. या प्रकल्पाचे काम MSIDC कडून केले जाणार आहे. MSIDC कडून विकसित केल्या जाणाऱ्या या प्रकल्पापैकी पुणे ते शिरूर दरम्यानच्या टप्प्यासाठी निविदा प्रक्रिया ही सुरू आहे, तर दुसरीकडे शिरूर ते छत्रपती संभाजीनगर दरम्यानच्या टप्प्यासाठी सुधारित DPR तयार करण्याचे काम हे सध्या सुरू आहे. पुणे बेंगळूर महामार्ग हा महामार्ग एकूण 700 किलोमीटर लांबीचा राहणार आहे. बोलायला गेलं तर हा महामार्ग 8 पदरी राहणार आहे. प्रकल्पाबद्दल आणखी जर माहिती घेतली तर केंद्राची अंतिम मंजुरी या महामार्गाला अजून काय मिळालेली नाहीये. मात्र लवकरच या प्रकल्पाला केंद्राकडून अंतिम मंजुरी प्रदान केली जाईल आणि त्यानंतर या प्रकल्पाची पुढील कारवाई ही सुरू होणार आहे. तर हेच होते महाराष्ट्रामध्ये नवीन 5 महामार्गे जे होणार होते त्यांची माहिती. धन्यवाद.